दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक शहरात TCS कंपनीत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे। लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू तरुणींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुस्लिम तरुणांवर करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणांना अटक केली आहे। या प्रकरणी आज भाजप युमोज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कंपनीत घुसून राडा करत कारवाईची मागणी केली। शहरातील TCS कंपनीत काम करणाऱ्या काही मुस्लिम तरुणांनी हिंदू तरुणींशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले। त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती व लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। पीडित तरुणींनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक केली। या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी HR विभागाच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून तिने तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे। या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज भाजप युमोचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मोठ्या संख्येने कार्यकर्ते संबंधित कंपनीत घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। अशा प्रकारांना थारा देणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली। काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून पुढील तपास सुरू आहे। तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनीही घटनास्थळी भेट दिली। या घटनेमुळे नाशिकमध्ये सुरक्षेचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।